सर्वत्र लोकसभा निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत, तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा पहिला टप्पा हा पार पडलाय. परंतु अद्यापही पालघर जिल्ह्यामध्ये उमेदवार हा जाहीर झालेला नाहीये. दोन मोठे पक्ष त्यांचे उमेदवार अद्यापही जाहीर होत नसल्याने नागरिकांमध्ये अजूनही उत्सुकता आहे. नेमका पालघरचा बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, तसंच महायुती जो देशातला इतका मोठा पक्ष आहे त्याचबरोबर इतर पक्ष आहेत त्यांचा उमेदवार पालघरमध्ये नेमका कोण असणार, या संपूर्ण गोष्टींवर चर्चा होत असतानाच नुकतेच आमदार जितेंद्र ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीच्या काही इच्छुकांशी चर्चा सुरू आहे, तर लवकरच आम्ही उमेदवार जाहीर करू असं देखील सुचवलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. या चर्चांनंतर आता इच्छुक उमेदवारांची रांग जवळपास बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयावर लागलेली आहे. 6 असे संभाव्य उमेदवारांची यादी समोर आलेली आहे, ज्यांची चर्चा आमदार जितेंद्र ठाकूर यांच्यासोबत सुरू आहे. तर यांच्यापैकी कोणतरी एक असणार आहे बहुजन विकास आघाडीचा पालघरमधला वजीर. येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये या 6 पैकी बहुजन विकास आघाडी आपला वजीर म्हणून कोणाला निवडते हे पाहण्यासारखं असेल. यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य पालघर पांडुरंग गोवारी, तसेच जिल्हा परिषद सदस्य विष्णू कवड, माजी पंचायत समिती वाडा सभापती संतोष बुकळे, आमदार बोईसर विधानसभा राजेश पाटील, त्याचबरोबर माजी खासदार बळीराम जाधव, माजी मंत्री आणि सभापती जिल्हा परिषद पालघर मनीषा निमकर यांचा सहभाग आहे. गेल्या काही दिवसांपासून यांच्या बाबतीत चर्चा सुरू आहे, तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये यांच्यापैकी एक सहमत होऊन उमेदवार जाहीर करणार असल्याचं आमदार जितेंद्र ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. यामध्ये एका महिला इच्छुकाचा देखील समावेश आहे. महाविकास आघाडीने आपली महिला खासदार उमेदवार जी आहे ती उभी केलेली आहे, त्यामुळे बहुजन विकास आघाडी महिला उमेदवार उभी करते का असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. त्याचबरोबर इतर जे इच्छुक आहेत त्यामध्ये माजी खासदार देखील आहेत, तसंच बोईसरचे आमदार राजेश पाटील जे आहे ज्यांच्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून वाऱ्यासारखी पसरत आहे आणि कुठेतरी राजेश पाटील यांना अतिशय पसंती देखील मिळत आहे. पाहण्यासारखं असेल पालघर जिल्हा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडी आपला उमेदवार म्हणून कोणाला निवडते, जाणून घेऊया आमदार जितेंद्र ठाकूर यांनी यावर काय म्हटलेलं आहे. बोललोच नाही, मी बोललेलो आहे. येत्या 4 दिवसात काल आमची मीटिंग झालेली जिल्ह्याची, सगळे जिल्ह्याचे नेते होते. त्यात मी एकमत करायला सांगितलं उमेदवारांना. जवळपास एकमत झालेलं आहे आमचं. सगळे उमेदवारांची आज आपल्या ऑफिसमध्ये मीटिंग झाली. सगळे उमेदवार हजर होते आणि 2-3 तास आम्ही 4 तास बसलो. खेळीमेळीमध्ये सगळे एकमेकाशी चर्चा करत होते. साधारणतः पक्ष ठरवेल या हिशोबामध्ये सगळे आहेत का आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जोराने ही लोकसभा जिंकायची आहे. त्यामुळे आमच्याकडे आता प्रश्न काय राहिलेला नाही. एकंदरीत काय चर्चा झाली, किती उमेदवार इच्छुक आहेत आपल्या? आमच्या 8-10 एकंदरीत इच्छुक आहेत. त्यातल्या आता इकडे 5-6 जण आहेत. त्याच्यामुळे त्यातला आता आमची चर्चा झालाय, सगळ्यांची ठरवतोय आम्ही. पाणी का मेळावे होत आहेत आपल्याकडून, परंतु उमेदवार अजूनही डिक्लेअर झालेला नाही, करतोय ना तो. तुम्ही अगोदरच सांगितलेलं असे कितीतरी उमेदवार आहेत ते अजून डिक्लेअर झाले नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी. आपली 20 मेला इलेक्शन, 1 महिना आहे.